तर तिथं आमदार सदाभाऊ खोत यांनी देखील भाऊबीज साजरी केली आहे। सांगली जिल्ह्यातील मरळनाथपूर या गावात आमदार सदाभाऊ खोत यांनी आपल्या लाडक्या बहिणीसोबत भाऊबीज साजरी केली। भाऊ बहिणीचं अतूट नातं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या देशाच्या संस्कृतीनं जपलेलं आहे। निश्चितच हिंदू धर्मामध्ये भाऊबीज या सणाला मोठं महत्व आहे। भाऊबीजेच्या निमित्तानं महाराष्ट्रातील देशातील माझ्या लाडक्या बहिणीला आरोग्यदायक व सुखा समाधानाचं वर्ष जावो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।